नमो बुद्धाय मित्रांनो, आज आपण जीवनाचे ध्येय आणि बुद्धांचे मार्गदर्शन याविषयी बोलणार आहोत। एका गावी रोहन नावाचा 22 वर्षांचा तरुण राहत होता। शिक्षण पूर्ण झाल्यावरही त्याला जीवनात काहीही ध्येय नव्हते। दिवसभर तो मित्रांसोबत गप्पा मारत, चहा पीत, सोशल मीडिया स्क्रोल करत किंवा मोबाईलवर गेम खेळत वेळ घालवत असे। ना त्याला कोणत्याही कामात रस होता, ना कोणतं स्वप्न होतं ज्यासाठी तो मेहनत करेल। त्याचे पालक त्याच्या स्थितीमुळे चिंतेत असायचे। अनेक वेळा त्याला समजावून सांगितले गेले, परंतु त्याने सगळं दुर्लक्ष केलं। एका सकाळी सूर्य आकाशात हळूहळू वर येत होता आणि गावातील लोक त्यांच्या कामात व्यस्त होत होते। रोहनने ठरवलं की आज जरा चालायला जावं। चालत तो गावाबाहेरील एका शांत बौद्ध विहाराजवळ पोहोचला। तिथलं वातावरण स्वच्छ आणि आल्हाददायक होतं। विहाराजवळ एक मोठं बोधी वृक्ष होतं, ज्या खाली एक वृद्ध भिक्षू ध्यानात मग्न होते। त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि शांतता होती। रोहन त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाला आणि त्यांच्याजवळ बसला। भिक्षूंनी डोळे उघडून रोहनकडे पाहिलं आणि हसत विचारलं, वत्सा, तुला काही अडचण आहे का? तुझं मन अस्वस्थ दिसतं। रोहनने आपल्या मनातील संभ्रम भिक्षूंना सांगितला। स्वामीजी, माझ्या आयुष्यात कोणतं ध्येय नाही। मला कशातही रस नाही। मला काहीच कळत नाही की मी काय करू। भिक्षूंनी काही क्षण विचार केला आणि म्हणाले, वत्सा, रिकामा वेळ घालवणं म्हणजे आयुष्याची सर्वात मोठी हानी आहे। जीवन वेळ हे अमूल्य आहे। त्याचा सदुपयोग करायला शिका। मी तुला यशस्वी होण्यासाठी 10 सोपे नियम सांगतो। त्यांचा अवलंब केलास तर तुझं आयुष्य बदलून जाईल। पहिला नियम, स्वप्नांना ध्येयात बदला। भिक्षूंनी सांगितलं, प्रत्येकाच्या मनात स्वप्न असतात, पण स्वप्न पाहणं पुरेसं नाही। ती ध्येयात बदलायला हवी। ठरव, तुला आयुष्यात काय मिळवायचं आहे। ध्येय नसलेलं जीवन भरकटलेल्या जहाजासारखं असतं। रोहनने मनोमन स्वीकारलं की त्याने कधीच ध्येय ठरवलं नव्हतं। दुसरा नियम, वेळेचा योग्य उपयोग करा। वेळ हा आयुष्यातला सर्वात मौल्यवान ठेवा आहे। जो वेळ वाया घालवतो त्याला यश मिळत नाही, भिक्षूंनी सांगितलं। प्रत्येक क्षणाला संधी समजून त्याचा उपयोग करा। तिसरा नियम, ध्यान आणि एकाग्रता वाढवा। ध्यान मन शांत आणि स्थिर करतं। दररोज ध्यान केल्याने तुझ्या मनाला स्थिरता मिळेल आणि तुझ्या विचारांना दिशा मिळेल। चौथा नियम, लहान चांगल्या सवयी लावा। प्रत्येक मोठा बदल छोट्या सवयींनी सुरू होतो। सकाळी लवकर उठणं, नियमित व्यायाम करणं आणि अनुशासन पाळणं यावर भर द्या, भिक्षूंनी सांगितलं। पाचवा नियम, शारीरिक स्वास्थ्य सांभाळा। आरोग्याशिवाय आयुष्यातलं कोणतंही यश साध्य होणार नाही। व्यायाम करा, पोषणमूल्ययुक्त आहार घ्या आणि संतुलित जीवन जगा। सहावा नियम, सकारात्मक विचार ठेवा। नकारात्मक विचार अडथळे आणतात, तर सकारात्मक विचार मार्ग दाखवतात। प्रत्येक परिस्थितीत चांगलं पाहण्याची सवय लावा। सातवा नियम, आत्मानुशासन पाळा। अनुशासनाशिवाय कोणताही व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही। स्वतःला योग्य मार्गावर ठेवा। आठवा नियम, अपयशातून शिका। अपयश हा सर्वात मोठा शिक्षक आहे। अपयशातून धडा घ्या आणि पुढे जा। नववा नियम, दररोज काहीतरी नवीन शिका। नवं शिकणं कधीही थांबवू नका। पुस्तके वाचा, अनुभवी लोकांकडून शिका आणि सतत स्वतःला सुधारत राहा। 10वा नियम, कधीही हार मानू नका। जगातल्या यशस्वी व्यक्ती त्यांच्या पराभवानंतरही पुन्हा उभ्या राहिल्या आहेत। प्रयत्न करत राहा। मित्रांनो, भिक्षूंचं मार्गदर्शन ऐकून रोहनने आपले जीवन बदलण्याचा निर्णय घेतला। त्याने आपल्या दिनचर्येत सकारात्मक बदल केले। लहान लहान सवयींच्या माध्यमातून तो यशस्वी मार्गावर चालू लागला।
मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात ध्येय आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. चला आपणही आपलं आयुष्य ध्येयवान बनवूया. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर SR परकारे YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय लिहायला विसरू नका.